नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे घटस्थापना. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस एक नवीन ऊर्जा घेऊन आलेला आहे. तर आपल्याला नवीन उत्साहाने नवीन जोमाने कामाला लागायचं आहे. तर त्यासाठी आता सकाळची सुरुवात तर मी तुळशीच्या पूजेने केली आहे. तुम्ही बघितलंच असेल, तर घरातला देवाचा दिवा वगैरे लावला, त्याच्यानंतर तुळशीची पूजा केली आणि त्यानंतर पुढे आपण जो काल रात्री उपाय केला होता त्या उपायाचं पुढे काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी म्हटलं माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग करू. तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना. तर चला आता लागूयात आपल्या कामाला. शुभ सकाळ मैत्रिणींनो. आणि आता बघा, आत्ता मी घरातलं सगळं स्वच्छ झाडून वगैरे घेतली, तुळशीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर बाहेर आले. बाहेरचं पण स्वच्छ झाडलं आणि आपण रात्री जो उपाय केला होता अमावास्येसाठी, तर त्या उपायासाठी घरातनं काळेपेटी आणली आणि तो कापूर जो आहे तो पेटवला. आता कापूर पेटवल्यानंतर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आणि पितरांची क्षमा याचना पण करायची आणि प्रार्थना पण करायची आहे त्यांना, की आमच्याकडून जर तुमच्या बाबतीत काही चुकलं असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आमच्या घरातनं तुम्ही संतुष्ट होऊन जा आणि त्यानंतर कुठलाही पितृदोष आम्हाला लागू देऊ नका, अशी क्षमा याचना त्यांच्याकडे करायची आणि त्यांना प्रार्थना करायची हात जोडून. आणि तुम्ही इथे रांगोळी पण काढू शकता बरं का हे पेटवण्या अगोदर. पण मी काही रांगोळी वगैरे काढली नाही, कारण आज घटस्थापना आहे तर साक्षी मोठी रांगोळी काढणार आहे. आणि फ्लॅट सिस्टीममध्ये कसं छोटंसं अंगण असतं, त्याच्यामुळे मग काढायची परत ती झाडायची, म्हणून मग मी काही रांगोळी वगैरे काढली नाही. तर हा कापूर जो आहे ना, हा पूर्ण जळोपर्यंत आपल्याला इथेच थांबायचा आहे. कापूर पूर्ण जळून पूर्ण त्याचा तोच विझला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला स्वतःहून विझवायचा पण नाही कापूर. आणि हे तांदळाच्या वाटीला पण हात नाही लावायचा आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे कापूर जो आहे ना आपला, तो पूर्णपणे जळाला आहे. आणि पूर्ण अगदी छोटी ज्योत आहे ना, तरी पण तसंच राहू दिलं आहे मी. आणि आता हा पूर्णपणे भिजल्यानंतर आपल्याला ही वाटी उचलायची आणि पक्ष्यांना टाकून यायची. पक्ष्यांना कुठे पण नाही टाकायची, एखाद्या झाडाच्या खालीच टाकायची आपल्याला, जेणेकरून ज्या झाडावर पक्षी भरपूर येत असतील तर ते पक्षी ते दाणे खातील. अशा पद्धतीने आपल्याला भरपूर जिथे पक्षी असतील त्याच ठिकाणी आपल्याला हे टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी समोर पारिजातकाचं जे झाड आहे ना त्याच्या खाली टाकलं, कारण त्या झाडावर ना भरपूर असे पक्षी येतात, त्यामुळे मग त्या झाडावर टाकलं आणि निघाले. आणि तुम्ही म्हणाल की गाऊन का घातला सणाचे, तर आंघोळ करून आल्यानंतर ना इतकं गरम होत होतं, म्हणून मग मी म्हटलं तोपर्यंत थोडंसं आवरोपर्यंत घरातलं गाऊन घालू आणि त्याच्यानंतर पुन्हा साडी चेंज करू. तर साडी तर चेंज करायचीच आहे मला, पण अगोदर हे सगळे झाडझूड वगैरे जे आहे ना ते सगळं करून घेतलं. आणि इथे बघा साक्षीने रांगोळीला सुरुवात पण केली. तर साक्षीची छान अशी रांगोळी काढली, कारण खालून येऊपर्यंत मला खालच्या ताई भेटल्या आणि त्यांच्याशी मी गप्पा मारत होते. त्याच्यामुळे मग आपल्याला तर सणासुदीच्या दिवसात असं कोणाशी बोलत बसायला वेळ नसतो, पण जर कोणी दिसलंच, कोणी बोललंच तर 2 शब्द बोलावेच लागतात. तर सगळं माझं होईपर्यंत साक्षीचं इकडे मी साडी वगैरे चेंज करोपर्यंत तिचं इकडे रांगोळी पण काढून झालं. आणि रांगोळी बघू शकता तुम्ही किती छान काढली तिने, देवीचं रूप दिलं आहे त्या रांगोळीला. तर आजचा जो दिवस आहे ना तो आपला माता लक्ष्मीचा घरात वास करण्याचा दिवस आहे. घरात माता लक्ष्मी येते आज, त्याच्यामुळे सुंदर अशी रांगोळी काढायची. त्यानंतर मी उंबरठ्याचं पूजन वगैरे पण केलं होतं आणि जेव्हा तुळशीची पूजा केली ना तेव्हाच उंबरठ्याचं पूजन वगैरे झालं होतं माझं. तर इथे बघू शकता तुम्ही, मी एक तुम्हाला पूर्ण रांगोळीची एक झलक दाखवते. कशी वाटते रांगोळी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आज साक्षीला सुट्टी होती, त्याच्यामुळे ती मला रांगोळीला मदत करू शकली. असं पण सणाची सुट्टी असली ना तर सण आणि ती सणाची रांगोळी तिच्याच नावे केलेली असते मी. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आमची रांगोळी झाली. आणि त्याच्यानंतर बघितलं खाली, म्हणजे घरातलं आवरतच होतो आम्ही, तर खाली ना नंदी बैल आला होता. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू हे. आणि आमच्या इथे ना सण वगैरे असं काही असलं ना, म्हणजे मोठे सण बरं का, दिवाळी म्हणा, नवरात्र म्हणा, असं काही असलं ना तर हा नंदी बैल येतो. आणि बऱ्याच बायका धान्य वगैरे देतात. मग काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारतात. बऱ्याच जणींना माहिती असेल, बऱ्याच जणींना माहिती नसेल की नंदी बैलवाले जे येतात ना तर त्यांना प्रश्न पण विचारले जातात, ते आपल्या प्रश्नांचं निरसन पण करतात. पण हे कितपत खरं आणि कितपत खोटं ते मला काही ठाऊक नाही एवढं, पण बऱ्याच जणांची श्रद्धा असते. आणि आपण लहानपणापासून ऐकलंच आहे की नंदी बैलाला काही विचारलं तर तो मान हलवतो, आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो काय नंदी बैलासारखी मान हलवतोय. तर नंदी बैलाला प्रश्न विचारले ना तर तो अशी मान हलवतो, बघू शकता ते. चारी पाय माणसाच्या अंगावर नाचून नंदी कुणाच्या घराला दाराला जायला जायना बाबा जायना. नवरात्रात पहिल्या दिवशी नंदी आला,
नंदी पुन्हा जबरदस्त भागाला. त्याचा घेणार नंदी नाही तर आल्या रस्त्याने निघून जाणार. नंदीनं लग्नाचं वळखावं, शिक्षणाचं सांगा तू. नोकरीचं वळखावं. अरे काय नो राजन पिढाला. तर बघितलं ना, काहीही विचारलं तरी अशी मान हलवतो तो नंदीबाई. अर्थात हे शिकवलेलं असतं, पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो शेवटी. घरातलं आवरून झाल्यावर मी अशी माझी तयारी केली, बघू शकता. साधी कॉटनची साडी आहे, तीच नेसली आहे आणि दुसरी पण आहे, पण ती हेवी आहे आणि खूप गरम होतंय बाहेर. वातावरण असं भरून येतं आणि खूप ऊन पण पडतंय मध्येच, त्याच्यामुळे ना खूप गरम होतंय. तर मग म्हणून मी अशी साधी कॉटनची साडी नेसली आणि त्यावर अशी तयारी केलेली, बघू शकता. तर कशी दिसते मी कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि आता हे घरातलं आवरल्यावर मी चालले गावात सगळं सामान घेण्यासाठी. आणि समोर माझी मैत्रीण राहते ना, आपल्याच घराच्या समोर आहे, तर तिची वाट बघते. आणि बाकी सगळी तयारी झाली, आता ते सगळं घटाचं सामान घेऊन येते. मग त्यानंतर घटस्थापना करायची आपल्याला. तर कशी घटस्थापना करणार आहे मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर आता मी तिची वाट बघते. तर आता ती आली की लगेच आपण निघू. आणि ऊन बाहेर खूप आहे, त्याच्यामुळे स्टोल घेतला आणि सामानासाठी पिशवी घेतली आणि निघालाय मॅडम बाहेर. तर हे बघा, माझ्या समोरच राहते आणि तिचं नाव आहे नितिशा. तर आता आम्ही दोघी जातो आणि सामान घेऊन येतो. तिकडनं आल्यावर पुन्हा तुम्हाला भेटतो. तर गावात तर आलो, पण प्रचंड ऊन आणि प्रचंड गर्दी होती. तर इथे नाशिकमध्ये ज्या राहतात त्यांना माहितीच आहे ना, रविवार पेठेत म्हणजे रविवार कारंज्यावर ना प्रचंड मोठी बाजारपेठ आहे, त्याच्यामुळे ना खूप गर्दी होते. असं सण वगैरे असला ना तर खूप असे स्टॉल लागतात. मी तुमच्याबरोबर पण शेअर करते, बघू शकता तुम्ही. इथे दगडी दिवे आणि सगळे जागोजागी स्टॉल्स लागलेले, फुलांचे, घटांचे, मुखवट्यांचे, सगळीकडे इतके छान स्टॉल लागले होते. आणि प्रचंड गर्दीने प्रचंड ऊन. पण आता ऊन जरी असलं ना तरी पण आपल्याला हे सामान जे आहे पूजेचं ते घ्यावंच लागणार आहे. त्यामुळे मग आता, कारण मी काल घेतलं नव्हतं सामान, काल अमावास्या होते आणि अमावास्येच्या दिवशी मी काही हे पूजेचं सामान घेत नाही. त्याच्यामुळे मग मी आज सकाळी लवकर आवरू आणि लवकर जाऊ म्हटलं, म्हणून मग मी आज आले आणि आज आता हे सामानाची खरेदी करते. तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर सुंदर मुखवटे आहे. तर माझ्याकडे तर जुना मुखवटा आहेच, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी शेअर केलेला आहे. त्यामुळे मी हे मोठे मुखवटे तर नाही घेणार आहे, पण जो मंगल कलश असतो नेहमीचा आपला देवारात ठेवलेला, त्या कलशासाठी मला एक साधा मुखवटा घ्यायचा होता आणि तोच मी घेणार आहे फक्त. आणि यावेळेस हा गोल्डन कलरचा जो आहे ना तो नवीन मुखवटा दिसतोय मला. बाजारात फिरता फिरता तुम्हाला म्हटलंय ना कोणी नेहमी भेटत असतं. आज मला भेटली माझी मावशी. तर ती पण बाजारच करायला आली होती. झालं का तुझा बाजार? हो झालं. सगळं घेऊन झालं? थोडंसं बाकी संपत नाही ना खरेदी बाजारात आल्यावर. तर चला, आता तुम्ही पण खूप दिवसांनी भेटला असाल मावशीला. आता मी थोडीशी बोलते मावशीशी, कारण वातावरण खूप भरून आलं आहे. तर माझा बहुतेक पाऊस पण येऊ शकतो. जरा वेळ मावशीशी गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. तर इथे बघू शकता तुम्ही किती विविध रंगांच्या आणि किती विविध प्रकारच्या टिपऱ्या आलेल्या आहेत बाजारात. आणि नवरात्र जर म्हटली तर दांडियाची एक वेगळीच धूम असते. तर नितिशाची पण छोटी लहान मुलगी आहे, म्हणजे 8 वर्षाची मुलगी आहे, तिच्यासाठी जी टिपऱ्या बघत होती इथे. तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करू की छान छान आता सगळीकडेच टिपऱ्या मिळतात, शेअर करण्यासारखं काही नाही त्याच्यात. पण असो, त्यानंतर आम्ही देवाचा कपडा घेण्यासाठी आलो. इथे भांडी बाजार म्हणून आहे आमच्या इथे, त्याला कापड बाजार म्हणतात आणि भांडी बाजार पण म्हणतात. पण इतके देवाचे असंख्य व्हरायटी आलेली कपड्यांची, वेल्वेटचे, त्याला विविध प्रकारची डिझाईन. आणि असं सण जर असला ना तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला एक वेगळीच मजा येते. हे गोदाजल आहे जे देवाच्या मूर्त्या वगैरे घासण्यासाठी असतं. त्याच्याने मूर्त्या एकदम चकाचक निघतात. पितळी मूर्ती असो किंवा चांदीची मूर्ती असो, खूप सुंदर निघतात मूर्त्या त्याच्याने. सगळं सामान आणलं आणि ती महत्त्वाची छोटी पुडी असते ना, ही पुडी विसरून गेले होते. तर आता हे जे दुकान आहे ना, हे दुकान आमच्या सोसायटीमध्ये त्या ताई राहतात, त्यांचं आहे, हा त्यांचा मोठा मुलगा. तर म्हटलं चला जवळच्या जवळ ते घेऊन टाकू, कारण एकदा भरपूर उशीर झाला, एकदा घरात गेलं का मग काही परत कोणी बाहेर निघणार नाही. आणि या आमच्या मॅडम मेन जी गोष्ट आहे ना तीच विसरल्या होत्या. तर मग ती पण आता ते घेते इथेच. आणि इथे बघू शकता त्यांचं हे रोजचं फुलाचं दुकान असतं. घरी आले आणि स्वच्छ हातपाय धुवून आणि फ्रेश झाले, चहा पिला मस्त. तर सगळ्यात अगोदर
आपण जो आपला नेहमीचा मंगल कलश आहे ना, तो मंगल कलश भरून घेते आणि तो मंगल कलश ठेवू सगळ्यात अगोदर. आणि इथे बघू शकता तुम्ही देव स्वच्छ घासून ठेवले, मस्त चकचक करतायत देव आपले, बघू शकता. छान असे स्वच्छ घासून ठेवले देव, सगळं घासलं अगदी, जे कासव वगैरे जे पण असतं ना ते. आणि बऱ्याच जणींना प्रश्न असेल कासव पाण्यात ठेवायचं की तांदळात ठेवायचं. तर कासवाच्या खाली जर असे अंक असले ना लिहिलेले, तर तो कासव तांदळातच ठेवायचा. फक्त त्याची जी मान आहे ना, डोकं, ते तांदळाच्या बाहेर ठेवायचं आणि बाकी सगळीकडे तांदूळ टाकून द्यायचे. तर सकाळी जरी आपण देव न्हाणलेले असले ना, तरी घट बसवण्याच्या अगोदर देवांना पंचामृताने स्नान घालायचं, नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं मस्त. आणि त्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची, कारण आता 9 दिवस देव आपले घटी बसणार आहे. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला देव पंचामृताने न्हाणून घ्यायचे. तर इथे बघू शकता मी सगळे देव चकचकीत केले आणि त्यानंतर आता अगोदर मंगल कलशाची स्थापना करणार आहे. त्यासाठी मी एक तांब्याची माझ्याकडे छोटीशी डिश होती, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवले आणि त्यावर आपला कॉपरचा जो तांब्या आहे ना, तर तो स्वच्छ घासून त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं. त्यावर नागवेलीची 5 पानं जी आहे ती ठेवली. आणि आता आपल्याला कुंकू ओलं करून घ्यायचं थोडंसं आणि अष्टदिशांना अशा अष्टरेखा ओढून घ्यायच्या आहे. या अष्टदिशांना रेषा ओढून आणि थोडीशी जागा आपल्याला स्वस्तिकसाठी पण ठेवायची आहे. तर बघू शकता तुम्ही खालून वरती अशा दिशेने आपल्याला या अष्टरेषा ओढायच्या आहेत. आणि त्यानंतर मी आता इथे स्वस्तिक काढणार आहे. तर स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला नेहमी स्वस्तिक हे अखंड काढायचं. बऱ्याच जणींना अखंड स्वस्तिक जमत नाही, ते अधिकची फुली करून स्वस्तिक काढतात. तर तसं करू नका, असं अखंड स्वस्तिक काढायचं नेहमी. आणि नंतर हे 4 ठिपके, हे 4 ठिपके न विसरता द्यायचे. या ठिपक्यांचं फार महत्त्व आहे. आणि त्यानंतर बाजूला 2 रेषा अशा उभ्या ओढून घ्यायच्या. या रेषांचं पण खूप महत्त्व आहे. जर नेटवर तुम्ही यूट्यूबवर वगैरे सर्च केलं तर तुम्हाला याची सगळी माहिती मिळेल. आणि त्यानंतर मी जे पहिलं माझं नारळ होतं ना मंगल कलशाचं, ते नारळ टाकून दिलं. आणि आता हे नवीन नारळ आणलं आहे. तर या नवीन नारळाची स्थापना केली आहे. आणि हे नारळ जे आहे ना, म्हणजे हे मंगल कलश पण आपल्याला 9 दिवस अजिबात हलवायचा नाही आहे. तर मी इथे मुखवटा पण आणला होता, जो नेहमीच्या आपल्या मंगल कलशासाठी असतो तो. आणि हा मंगल कलश, बऱ्याच जणींना प्रश्न असतो की घट मांडल्यानंतर मंगल कलश मांडायचा का? तर हो, मंगल कलश हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि घट हा वेगळा विषय आहे. तर मंगल कलश हा आपल्या घरातल्या मांगल्याचं प्रतीक असतं. आपल्या घरात सगळ्या शुभ गोष्टी घडाव्यात, सगळ्या आनंददायी आपल्या घरात चालावं, म्हणून हा मंगल कलश आपण कुलदेवीच्या नावाने स्थापन करतो. तर हा जो मंगल कलश आहे ना, हा पण स्थापन करायचा आहे आणि घट पण आपल्याला वेगळे स्थापन करायचे आहे. आता मंगल कलश स्थापन झाल्यानंतर मी हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर आता देवघटी बसवायचे. तर याच्यामध्ये पण खूप जणींना असे प्रश्न पडलेले असतात की देवघटी बसवताना सगळे देवघटी बसवायचे का? तर अजिबात नाही बरं का. जे आपले टाक असतात, म्हणजे ज्यांना तांब्याची पाट असते बघा, काहींची चांदीची पाट असते, काहींची तांब्याची पाट असते. तर तुम्हाला आता दिसत असेल इथे, तर हे जे टाक आहे ना, फक्त हेच टाक आपल्याला घटी बसवायचे, म्हणजे पानांवर ठेवायचे. नागवेलीची जी पानं आहे ना, ती पानं ठेवायची आणि त्याच्यावर असे झोपवलेले. आता तुम्ही इतर वेळेस बघत असाल देव माझे उभे असतात आणि आता मी असे आडवे ठेवले ते देव. तर अशा पद्धतीने ठेवले तर आपण समजायचं की देव घटी बसले. आणि त्यानंतर या ज्या मूर्त्या आहे माझ्या, म्हणजे आपले जे इष्टदैवत आहे बाकीचे, त्यांना घटी बसवायचं नाही. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता मी पानं अजिबात ठेवलेली नाही. आपल्याला जे देव घटी बसवायचे आहे ना, तर त्याच्याच खाली फक्त नागवेलीची पानं ठेवायची आहेत आपल्याला. आणि इथे नागवेलीच्याच पानांचा उपयोग करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या देवांची मांडणी करून घेतली. आणि त्यानंतर आता बाजारामध्ये अशा पुड्या मिळतात 7 धान्यांच्या. तर ज्यांच्या घरी असेल 7 धान्य त्यांनी ही पुडी आणण्याची काही गरज नाही, पण मी आता पुडी आणली 7 धान्यांची. आणि ती मस्त काळी माती घेऊन आले होते आणि त्या मातीमध्ये मिक्स केले हे धान्य. एका बाऊलमध्ये खालीच मिक्स करायचं, कारण पाटीत टाकल्यानंतर मिक्स करता येत नाही. आणि त्याच्यानंतर एक पाट ठेवला, त्यावर स्वच्छ असा नवा आणलेला कपडा टाकला आणि खाली एक डिश ठेवली, अशी मीडियम साईजची डिश ठेवली, जेणेकरून पाटीमधनं ही जी आपण पाटी आणली आहे ना, तर त्याच्यातनं पाणी गळतं. तर ते पाणी जे आहे ना, त्याच्याने कपडा आणि पाट ओला होणार नाही आपला, ते त्या डिशमध्येच गळेल ते पाणी. त्यामुळे ना मी खाली अशी डिश ठेवते, दरवर्षीच ठेवते. मागच्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलं असेल. आणि त्यानंतर त्या पाटीमध्ये थोडीशी अगोदर माती टाकायची आणि त्यानंतर घट ठेवायचा, मग बाकीची माती टाकायची. पूर्ण माती टाकून आणि मग घट नाही ठेवायचा, म्हणजे माती टाकायची आणि मग घट ठेवायचा आपल्याला, म्हणजे घट पूर्ण पॅक बसतो तो. कारण 9 दिवस घट हलवायचा नाही आपल्याला त्याच्यामुळे. तर तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने करते आहे.
तर व्यवस्थित बघून आणि मगच ही पूजा करायची, कारण ही कुलदेवीची पूजा आहे आपल्या, त्याच्यामुळे ना व्यवस्थित अशी माहिती अगोदर सगळी संपादन करायची आणि त्याच्यानंतरच पूजा करायची. नवरात्र हा सण साजरा करणं खूप आवश्यक आहे, कारण आपल्या कुलदेवतेचं जे दैवत्व आहे ते अधिकाधिक प्रभावी होत चालतं याच्यामुळे. म्हणून आपल्याला ही नवरात्र साजरी करायची असते आणि तिचे आपल्या कुटुंबियांवर कृपाछत्र असावे, अदृश्य शक्तींपासून तिने आपले रक्षण करावे, या हेतूने आपल्याला ही नवरात्र शास्त्रात दिलेली आहे. तर त्यामुळे ना ती यथासांग आणि व्यवस्थितच झाली पाहिजे. सगळी माहिती आपल्याला आता यूट्यूबवरून मिळतेच, त्यामुळे ना सगळी माहिती गोळा करून आणि मगच हे सगळं करायचं. तर आता इथे बघू शकता तुम्ही, माझा घट स्थापन झाला, म्हणजे मी आता ते जे घट आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक नाणं आणि सुपारी टाकली. त्यानंतर आपल्याला हा जो 2 रंगांचा म्हणजे पिवळा आणि लाल रंगाचा धागा मिळतो, तो धागा आपल्याला त्या घटाला बांधायचा आहे आणि आपली नागवेलीची 5 पानं जी आहे ना ती त्यामध्ये टाकायची. आणि हे सगळं करत असताना सतत मनामध्ये देवीचा मंत्र म्हणायचा. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते, किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, असा कुठलाही मंत्र तुम्ही देवीचा म्हणू शकता किंवा 99 मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर अशा पद्धतीने मंत्र म्हणत आपल्याला ही स्थापना करायची आहे. आणि नारळ बघा, शेंडीचा जो भाग आहे नारळाचा तो वरती करायचा आणि त्यानंतर नारळ आपलं तिथे स्थापन करायचं. तर आपण हे हलवू शकतो जोपर्यंत आपण दिवा नाही लावत. दिवा लावल्यानंतर कुठलीही गोष्ट याच्यातली हलवायची नाही, जेणेकरून दिवा जेव्हा प्रज्वलित होतो ना तर अग्नीच्या साक्षीने सगळं स्थापन झाल्यासारखं होतं. म्हणून मग मी बघा, आपण प्रत्येक पूजेच्या अगोदर दिवा लावतो, पण मी या पूजेच्या अगोदर दिवा लावला नाही, कारण आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट वगैरे करायला थोडं सगळं हलवावं लागतं त्याच्यामुळे. आणि हे जे देवीचे छोटं सगळ्यांनाच माहिती असेल, ह्या पुढे मिळतात बांगड्या, त्याच्यामध्ये 5 प्रकारची पंचखाद्य मिळतात. तर ती पण नागवेलीचं एक पान ठेवून आणि त्याच्यावर ठेवून घ्यायची सगळी पंचखाद्य आणि त्यानंतर आपलं झालं तरच दिवा लावायचा. जोपर्यंत आपलं सगळं म्हणजे आपल्या मनाचं समाधान होत नाही. बघा गृहिणींच्या कसं असतं ना, हे इकडे ते तिकडे हलवावंच लागतं, आपल्याला थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते. कोणाचे देवारे छोटे असतात, कोणाला जागा कमी असते त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने सगळं मी स्वच्छ व्यवस्थित घेतलं आणि त्यानंतर इथे आता मुखवटा लावला. माझ्याकडे जो होता, एक चुनरी छोटीशी आणली होती बाजारातनं, तर ती पण लावली. आणि शेवंतीची वेणी खूप प्रिय आहे देवीला, शेवंतीची वेणी, त्याच्यामुळे शेवंतीची वेणी पण मी देवीला लावून घेतली मस्त. आणि त्यानंतर आता देवांना हळदी कुंकू फुलं वगैरे अर्पण करून घेते. आता ही फुलं वगैरे अर्पण करून आणि त्याच्यानंतर देवीची पण यथासांग छान अशी हळदी कुंकू लावून पूजा करेल आणि त्यानंतर आरती वगैरे करून मग मी फराळाचं करणार आहे. जाताना साबुदाणा भिजत टाकलं होतं, पण घटस्थापना होईपर्यंत ना, जोपर्यंत आपला घट स्थापन होत नाही तोपर्यंत फराळाचं काही मी करत नाही. आणि बऱ्याच गृहिणी असंच करतात, घट स्थापन होईपर्यंत फराळाचं करत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही, आज पानांची माळ असते, जे नागवेलीची पानं असतात ना त्याची माळ असते. तर आता या ठिकाणी माझी सगळी पूजा व्यवस्थित मांडून झाली आहे. छान घटस्थापन झाले आपले, मंगल कलश पण छान दिसतोय. आता त्यानंतर आरती सगळे आम्ही बसून, म्हणजे आता आम्ही 3घच आहेत, हे तर रात्री उशिरा येतील त्याच्यामुळे मग आम्हीच 3 आरती करतोय. घरातल्या सगळ्या कुटुंबियांनी आरती करायची, कारण ही कुलदेवीचं आपण उत्सव साजरा करतोय त्याच्यामुळे सगळ्यांनी बसून आरती करायची. आणि त्यानंतर फराळाचं वगैरे झालं की त्यानंतर मी दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचणार आहे. ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचणं शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हटलं ना तरी पण दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचंच फळ त्याच्यात मिळतं. दुर्गा सप्तशतीचे पण 1 ते 13 अध्याय वाचायला अवघा 1.5 तास लागतो. ज्यांना स्पीड असेल त्यांना याच्यापेक्षा कमीही वेळ लागू शकतो, पण ज्या जॉबवर वगैरे असतात त्यांना वेळच नसतो, तर मग त्या सिद्धकुंजिका स्तोत्र पण पठण करू शकता. असो, आता आम्ही मस्त नवरात्रीची आरती करून घेतो देवीची. अगोदर गणपती बाप्पांची आरती केली, कारण प्रत्येक मंगल गोष्ट घडण्याच्या अगोदर गणपती बाप्पांचं स्मरणही झालंच पाहिजे. त्यामुळे अगोदर गणपती बाप्पांची आरती घेतली, त्यानंतर आपली नेहमीची दुर्गट भारीची आरती घेतली. आणि आरतीच्या पुस्तकामध्ये एक नवरात्रीची आरती आहे ती पण घेतली आहे. ती आमची पाठ आहे, पण ज्यांना नसेल त्यांना आरतीची पुस्तकं सहज अवेलेबल होतं स्टेशनरीच्या दुकानामध्ये. आणि त्यात खूप छान छान अशा देवीच्या आरत्या पण असतात. सगळ्याच देवांच्या आरत्या असतात, पण माहूरगडावरी वगैरे अशा देवीच्या पण छान छान आरत्या असतात त्याच्यात. सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय. आणि बघितला आरतीचा उत्साह. या दोघांना आरती म्हणायचं म्हटलं की इतकी मजा वाटते, म्हणजे खूप उत्साहात आरती म्हणतात आणि त्यांचा उत्साह बघून आम्हाला पण उत्साह येतो. तर खूप छान अशी येतात सांग आमची छान आरती पण झाली. प्रत्येकाने देवीची पूजा केली, देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता मी साबुदाणा परतवणार आहे आणि अगोदर थोडंसं फराळाचं करणार आहे, कारण सकाळपासनं काहीच खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं फराळाचं करून आणि मग माझं सप्तशतीचं पठण वगैरे करेल. पण त्याआधी तुम्हाला पूजेचा एकंदरीत लूक दाखवते मी. तर छान अशी संपन्न आपली पूजा झाली. इथे बघू शकता खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतंय मस्त. तर हे जे 9 दिवस असतात ना, हे खूप ऊर्जेचे असतात हे 9 दिवस आणि खूप असं शरीरात ऊर्जा आल्यासारखं वाटतं. तर तसंच वाटतंय. आणि मी यावेळेस ना अशी या साईडला पूजा मांडली. मागच्या वेळेस तुम्ही बघितला असेल, मागचा व्हिडिओ जर बघितला तर इथेच मी हा जो कडप्पा आहे ना देवाऱ्याच्या समोर, इथेच पूजा मांडली होती. पण यावेळेस ना इथे काय होतं ना, रांगोळी वगैरे काढायला मला जागाच नाही होत, म्हणून मग मी यावेळेस अशी इथे सेपरेट पूजा मांडली. म्हणजे मग अशी आजूबाजूने छान अशी रांगोळी पण काढता येते आणि तुम्ही पण बघू शकता किती सुंदर दिसतं ना आता हे. तर सगळ्यांनी घरातल्या पूजा केली आणि हे येणारे हे आल्यानंतर हे पण पूजा करतील. पण तत्पूर्वी आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. पण व्हिडिओचा एंड करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. तर चला, तुम्हाला मी अगोदर पण बोलले होते की साक्षीच्या ड्रॉइंगबद्दल सांगितलं होतं मी. तर तुम्हाला मी दाखवते. इथे बघा, हा बोर्ड जो आहे ना, हा आमच्या घरातला एक सदस्यच आहे बरं का हा बोर्ड. जर कोणाला काही पण फिलिंग्स असल्या ना तर या बोर्डवर लिहिल्या जातात आणि ह्या बोर्ड मार्फत आम्हाला प्रत्येक गोष्ट कळते. त्याच्यामुळे आज साक्षीने इथे अशी छान देवीची ड्रॉइंग काढली आहे, बघू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही ड्रॉइंग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इथेच आता माझ्या व्हिडिओचा मी एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, ज्या नवीन ताई आपलं चॅनल बघत असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, बाय. श्री स्वामी समर्थ. अंबे माता की जय.